कधी वाटतं सगळं संपलंय, पण खरी सुरुवात तर तिथूनच होते, जिथं आपण हारलो असं वाटतं. म्हणूनच आज ही गोष्ट तुमच्यासाठी आहे. एक गोष्ट जी तुझं आयुष्य बदलू शकते. एक सामान्य मुलगा, एका खेड्या गावात राहणारा, हातात काही नाही, पण डोळ्यात स्वप्न होती. घरची परिस्थिती गरीब, अभ्यास करायचं मन होतं, पण घरात वीज नव्हती. कधी कधी अन्नसुद्धा नव्हतं. शाळेत जाताना चपला फाटलेल्या, पुस्तक कुणाची तरी जुनी, पण स्वप्न ती मात्र झळाळती होती. लोक असले म्हणाले, तुझ्यासारख्याचं काहीच होणार नाही. पण त्याने ऐकलं नाही. फक्त एक वाक्य सतत मनात घोळत राहिला, माझं आयुष्य मी घडवणार आणि ते मोठं घडणार. यशस्वी होण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट कुठली माहिती आहे? ते म्हणजे स्वतःवरचा विश्वास. आपल्याला अनेकदा वाटतं, माझ्या काहीच विशेष नाही, पण हेच विचार आपल्याला मागे ओढतात. जर अब्दुल कलाम गरीब घरातून येऊन राष्ट्रपती होऊ शकतात, तर तू का नाही? जर सावित्रीबाई फुले शिक्षणासाठी लढू शकतात, तर तू का घाबरतेस? स्वतःवर विश्वास ठेव. लोक काय म्हणतात त्यापेक्षा तू काय मानतोस ते महत्त्वाचं आहे. प्रत्येक मोठ्या यशामागं एक मोठं अपयश असतं. तुम्ही किती वेळा पडता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती वेळा उभं राहता हे महत्त्वाचं. एक खेळाडू अनेक वेळा हरतो. एक उद्योजक अनेकदा अयशस्वी होतो, पण शेवटी एकदाच का होईना ते यश मिळवतात. अपयश म्हणजे संपणे नाही, ते म्हणजे शिकणे, वाढणे आणि परत प्रयत्न करणे. स्वप्न बघणं सोपं असतं, पण त्यासाठी झोप त्यागणं कठीण असतं. जर तुला तुझं आयुष्य बदलायचं असेल, तर तुला कधी कधी झोप, आराम, मौज, मजा याचं बलिदान द्यावंच लागेल. मेहनत अशी असावी की लोक म्हणतील, हा माणूस लक्की आहे, पण त्यांना माहिती नसतं की त्या लक्की यशामागे किती रात्रीचं जागरण आहे. मित्रा, आज तुला सांगावंच वाटतं, तू हरलेला नाहीस, फक्त थोडा थकलायस. उठ, चालायला लाग, कारण तुझं यश तुझी वाट बघतंय. माझ्या प्रत्येक श्रोत्याला एकच सांगतो, थांबू नकोस, कारण तू शक्य या गोष्टीने तुझ्या मनाला स्पर्श केला असेल, तर स्वतःला एक वचन दे, आजपासून मी प्रयत्न थांबवणार नाही. ही प्रेरणा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आपण एकामेकांना प्रेरणा देऊया. धन्यवाद.